तुमच्या कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी ज्यांचं वय आता 2025 मध्ये 18 वर्ष पूर्ण होत असेल त्यांच्यासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा किंवा हा व्हिडिओ त्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब किंवा फॉलो केलं असेल तर करून टाका। असेच कामाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी अविनाश तिरमले। काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर 18 वर्ष ज्यांचं वय पूर्ण झालं असेल त्यांच्यासाठी 5 महत्त्वाच्या गोष्टी आणि त्याच्यातली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे त्यांचं वय आता 18 वर्ष पूर्ण झालं आहे याचाच अर्थ ते आता आपल्या देशासाठी मतदान करू शकतात, त्यांचा हक्क आहे। त्यामुळे वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड त्यांनी काढून घ्यायला पाहिजे। तर या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही आता मतदान कार्ड काढून घेऊ शकता। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे। तसेच तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून हे मतदान कार्ड काढू शकता। ते कसं काढायचं त्याचा व्हिडिओ सुद्धा खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स। जर का 18 वर्ष पूर्ण झालं असेल आणि तो मुलगा किंवा मुलगी गाडी चालवत असेल मोटरसायकल किंवा 4 व्हीलर तर त्यांनी आवर्जून त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्यायला पाहिजे। तर या वेबसाईट वरून तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता आणि ते तुम्ही घर बसल्या मोबाईल मधून सुद्धा काढू शकता। ते कसं काढायचं त्याचे व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे। त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे पासपोर्ट। 18 वर्ष पूर्ण झालाय, लवकरच शिक्षण संपून जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला जर का विदेशामध्ये नोकरी लागली किंवा तुम्हाला ट्रिपला कुठे विदेशात फिरायला जायचंय त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट लागत असतो आणि एक आयडेंटिटी कार्ड म्हणजे आपलं ज्या प्रकारे आधार कार्ड असतं त्या प्रकारे पासपोर्ट सुद्धा काही ठिकाणी वापरला जातो। त्यामुळे पासपोर्ट सुद्धा काढून ठेवा आणि या वेबसाईट वरून तुम्ही पासपोर्ट काढू शकता आणि पासपोर्ट घर बसल्या मोबाईल मधून कसा काढायचा त्याचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या YouTube चॅनल वरती लवकरच घेऊन येणार आहे। त्यानंतर चौथी गोष्ट आहे ती म्हणजे पॅन कार्ड। 18 वर्ष पूर्ण झालं असेल तर तुमचं स्वतःचं बँक अकाउंट ओपन करून घ्या आणि बँक अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड हे लागतच असतं। बँक अकाउंट ओपन करून घ्या, डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या, शेअर मार्केट मध्ये तुमचे पैसे सेव्ह करा। जर का तुम्ही पार्ट टाइम नोकरी करत असाल किंवा तुमच्याकडे कोणत्याही सोर्स कडून पैसे येत असतील परंतु पॅन कार्ड काढून घेणं खूप महत्त्वाचं आहे, ते सुद्धा खूप ठिकाणी आता लागत असतं। त्यामुळे पॅन कार्ड या वेबसाईट वरून तुम्ही काढू शकता आणि पॅन कार्ड घर बसल्या मोबाईल मधून कसं काढायचं तो व्हिडिओ सुद्धा आपल्या YouTube चॅनल वरती अवेलेबल आहे, त्याची लिंक पण मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे। आणि 5वी शेवटची सर्वात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे आधार कार्ड तुमचं अपडेट करून घ्या। तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले असतील आणि जेव्हा तुम्ही आधार कार्ड काढलं होतं तेव्हा तुमचा जो फोटो आहे तो खूप ओल्ड झालेला आहे, त्यामुळे आधार कार्ड मधून फोटो अपडेट करून घ्या। तुमचे आधार कार्ड वरती जर का तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या। तुमच्या शाळेचा दाखला म्हणजेच लिव्हिंग सर्टिफिकेट आपण त्याला LC पण म्हणतो, त्यावरती जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुमच्या आधार कार्ड वरती आहे का ती चेक करून घ्या आणि एवढ्या सर्व गोष्टी तुम्ही आधार कार्ड मध्ये आता अपडेट करून घ्या जर का तुमचं 18 वर्ष पूर्ण झालं असेल तर। ह्या होत्या 5 गोष्टी आणि त्या प्रत्येकाने केल्याच पाहिजे, खूप महत्त्वाच्या होत्या। आता हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांचं 18 वर्ष वय पूर्ण झालं असेल, तुमच्या कुटुंबातील मुलगा किंवा मुलगी असेल त्यांना। काही अजून शंका असेल तर कमेंट्स करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब किंवा आम्हाला फॉलो नक्की करा। मी पुन्हा भेटू अशा एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।